मी आजपासून कन्सेप्ट अकॅडमी असे यूट्यूब चॅनल सुरू करते आहे आणि या चॅनलवर इंग्लिश, सायन्स आणि मॅथ्स या तिन्ही विषयांचा इयत्ता 10वीचा अभ्यास घेतला जाणार आहे आणि तुमच्या संकल्पना स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आज सुरुवात करणार आहे ते मी विज्ञान 1 जे सायन्स फर्स्टचं जे पहिलं चॅप्टर आहे त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन, त्याच्यापासून सुरू करणार आहे। ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वीय बल। ग्रॅव्हिटेशन म्हटलं की सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं आणि त्याचं सफरचंदाच्या झाडाखाली बसल्यानंतर त्याच्या मनात प्रश्न आला की सफरचंदाचं फळ आपल्या डोक्यावरच सरळ का पडलं किंवा कुठल्याही उंचीवरून एखादं फळ पडतं तर ते सरळ खालीच का येतं असे प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाले आणि त्याच्यातून त्यांनी वेगवेगळा विचार करून आपल्या अवतीभोवतीच्या घटना अनुभवल्या आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा अभ्यास करून आपल्यासमोर त्याचं गूढ उलगडण्याचं काम केलेलं आहे। आणि आपल्याला लक्षात येतं की आपल्या अवतीभोवती आपण जे सगळं जगतोय त्याच्या मागे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्या अवतीभोवती जे ॲटमॉस्फिअर आहे ते स्थिर आहे कारण त्याला पण पृथ्वीवरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर काम करतो। आपण बसतो, उठतो, आपल्या घरातली प्रत्येक वस्तू जी स्थिर असते ते सगळ्या स्थिरतेच्या मागे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अत्यंत महत्त्वाचा फोर्स आहे। त्याचबरोबर सूर्याभोवती फिरणारे वेगवेगळे प्लॅनेट्स, पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र, हे सगळं जे फिरणं आहे ते सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे म्हणजे स्थिरता आणि सतत फिरणं या ज्या दोन्ही संकल्पना आहेत त्या सगळ्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे होतात। म्हणजे थोडक्यात काय की आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती बल येतच, म्हणून त्याचा अभ्यास आपण आवडीने आणि इंटरेस्टिंग करणं गरजेचं आहे कारण ते आपल्या जीवनाशी अतिशय संलग्न आहे। तर आपण त्याच्याकडे तो बघू। फोर्स म्हणलं की बल। आता रोजच्या जीवनात आपल्याला माहिती की आपण लहान वर्गात शिकलोय पुशिंग, पुलिंग, स्ट्रेचिंग इत्यादी घटना म्हणजे ढकलणं, उचलणं, ताणणं किंवा वेगवेगळा आकार देणं या सगळ्या गोष्टी बलामुळे होतात। पण हे बल देताना आपण प्रत्यक्ष बल देत असतो आणि प्रत्यक्ष बल दिल्याचे वेगवेगळे परिणाम म्हणजे ते तर आपण इंग्रजीतून बघू टू मूव्ह द स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू जर स्थिर असते त्या स्थिर वस्तूला आपल्याला जर गतिमान करायचं असेल तर आपण त्याला बल देतो। सायकल चालवायची असेल तर पाळणं सुरू करतो, एखादी वस्तू ओढतो, पिळतो, त्यासाठी आपण बल देतो। जर ती वस्तू गतिमान असते तिला स्थिर करायचं असेल तर बल देणं थांबायला लागतं म्हणजे थोडक्यात बल द्यावंच लागतं आणि सायकल थांबवणं किंवा कुठलीही गतिमान वस्तू थांबवण्यासाठी बलाची गरज असते आणि तो एक बल दिल्याचा परिणाम आहे। त्याचबरोबर एखादी गतिमान वस्तूची आपल्याला जर दिशा बदलायची असेल तरी आपल्याला बल द्यावं लागतं, तोही बलाचा परिणाम। गतिमान वस्तूची जर आपल्याला स्पीड बदलायची असेल टू चेंज द स्पीड ऑफ ऑब्जेक्ट force is also necessary. So, to change the shape and size of object, force is also necessary. तुम्ही तुमच्या घरात बघता तुमची आई रोज पोळी भाकरी करते तेव्हा आपण जोर देऊनच आकार बदलते। भाजी चिरताना सुद्धा भाजीच्या फोडी ज्या असतात त्या आकार बदलण्यासाठी आपल्याला बल द्यावंच लागतं आणि तेच नाही तर आपल्या अवतीभोवती आपण बऱ्याच गोष्टी अशा बघतो की बल दिल्याशिवाय वस्तूचा आकार किंवा आकारमान साईज बदलत नाही, बलाची त्यासाठी गरज असते। तर या ठिकाणी आपण प्रत्यक्ष कुठलं ना कुठलं बल देत असतो ते आपल्या डोळ्यांना दिसत असतं, परंतु असे पण काही बल आहेत की ते आपल्याला असं बल दिलेलं जाणवत नाही पण तिथे बल दिलेलं असतं। त्यांची नावं त्याला आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणू। मॅग्नेटिक फोर्स, दोन चुंबक एकमेकांना ओढताना दिसत नाही किंवा ढकलतानाही दिसत नाही पण वी नो दॅट द लाईक पोल्स रिपल्स इच अदर अँड अनलाईक पोल्स अट्रॅक्ट इच अदर। ते नुसतं ओढताना दिसतं पण त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नसतो। त्याच पद्धतीने न्यूक्लिअर फोर्स जो इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन मध्ये असतो ते आपण प्रत्यक्ष डोळ्याने बघूच शकत नाही, परंतु जरी पाहिलं तरी
जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होताना त्यांच्यातही कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नसतो असं शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा पण तसाच आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर आपण बघतोच की पृथ्वी आणि चंद्रामध्ये कुठलीही दोरी बांधलेली नाही आहे किंवा चंद्र आणि पृथ्वीमध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही आहे आणि फळ खाली ओढताना कुठल्याही धाग्याने ओढलं नाही की ते खाली आलं. तर याच्या पद्धतीने ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण असाच नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. रेडी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल आपण बोलल्यानंतर आपल्याला इयत्ता 9वीत शिकलेल्या न्यूटन्स लॉ ऑफ मोशनचं एकदा रिव्हिजन करायचंय. त्याच्यामुळे पुढचा लॉ समजायला आपल्याला सोपं जाईल. हा विद्यार्थी मित्रांनो एक सांगायचं विसरले की तुम्ही जेव्हा शिकता तेव्हा वेळोवेळी मला असं वाटतं की जे मी लिहून वह्यावर दिलंय ते तुम्ही लिहून घ्यावं, कारण नुसता व्हिडिओ बघताना समज तेवढ्यापुरतं समजेलही पण पुन्हा रिव्हिजन केल्याशिवाय आणि काही महत्वाच्या गोष्टी पाठ केल्याशिवाय पुढचं आपल्याला समजत नाही. त्यामुळे अशी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हे लिहून घ्यावं, म्हणजे तुम्हाला पण सोपं जाईल आणि पुढचं संकल्पना किंवा कन्सेप्ट समजणं तुमच्या दृष्टीने चांगलं असेल. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन आपण इयत्ता 9वीत 3 लॉ शिकले. न्यूटनचा पहिला लॉ सांगतो की ऑब्जेक्ट कुठलीही वस्तू कंटिन्युअस टू रिमेन ॲट रेस्ट. याचा अर्थ काय की कुठलीही पृथ्वीवरची जी वस्तू आहे तिला जर आपण कुठलंही बाह्य बळ दिलं नाही, म्हणजे एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स जर दिला नाही तर ती वस्तू स्थिर राहते. हे आपल्याला माहिती आहे. पण त्याच्या आधी अनबॅलेन्स फोर्स म्हणजे काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. समजा एखादी पेटी आपण एखाद्या ठिकाणी ठेवली या कुठलीही वस्तू ठेवली आणि आपण गावाला गेलो 8 दिवस 15 दिवस ती वस्तू जागची हललीच नाही तर ती वस्तू स्वतःची जागा सोडत नाही. याचा अर्थ तिच्यावर कुठलंही बल कार्य करत नाही का? हे तर करतं, कारण अर्थचा ग्रॅव्हिटेशन फोर्स प्रत्येक गोष्टीवर कार्य करत असतो. पण जसा अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली ओढत असतो तसं रिॲक्शन बल जे अर्थचं म्हणजे ते सुद्धा वरच्या दिशेने काम करतं. त्याच्या दोघांचा बॅलन्स होतो आणि त्याच्यामुळे आपण फोर्सचा इफेक्ट 0 जाणवतो. त्याच पद्धतीने आपण ती वस्तू स्थिर ठेवली, तिला जर ओढत नाही तर कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन तिथे असतं आणि त्याच्या बॅलन्समुळे आपण ती वस्तू स्वतःची जागा सोडत नाही, म्हणजे तिथे बॅलन्स फोर्स ॲक्ट होत असतो. त्यासाठी वस्तूला जर जागा सोडायची असेल तर अनबॅलन्स फोर्स दिल्याशिवाय ती वस्तू जागा सोडत नाही. आपण तगावरचा खेळ आपल्याला माहिती आहे. दोन्हीकडे जर तेवढेच तुल्यबळ लोक असतील किंवा स्पर्धक असतील तर कोणीच ती दोरी तोडू शकत नाही. त्याच पद्धतीने इथे होत असतं. म्हणून कुठेतरी कमी कुठेतरी जास्त असेल तरच ती वस्तू गतिमान होणार आहे. म्हणून पहिला पॉईंट असा की अन ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन ॲट रेस्ट अनलेस अँड अंटिल एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट ऑन इट. परंतु त्याचबरोबर काही वस्तू जर गतिमान असतील पण त्यांची गती एकसमान गती आहे तर त्या त्यांच्या स्ट्रेट लाईनमध्ये पण कंटिन्यू असतात जोपर्यंत त्यांच्यावर कुठलाही अनबॅलन्स फोर्स ॲक्ट होत नाही. जसं की आपलं पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह ते कंटिन्यू युनिफॉर्म मोशनमध्ये आहेत. त्यांची मोशन युनिफॉर्म आहे. आपल्याला माहिती आहे की चंद्र सूर्य यांची गती युनिफॉर्म आहे. ते कधीच असं बदलत नाहीत की आज 365 दिवस मग काहीतरी मग कधी बदलू, असं काही त्यांच्यात बदल होत नाही. तर न्यूटनचा जो पहिला नियम आहे लॉ आहे तो काय सांगतोय की कुठलीही वस्तू एखाद्या ठिकाणी जर स्थिर असेल तर ती स्थिरच राहते जोपर्यंत आपण त्याला कुठलंही बाह्य बल देत नाही. किंवा एखादी वस्तू गतिमान असेल एकसमान गतीत असेल तर ती तशीच गतिमान राहते जोपर्यंत कुठलंही बाह्य बल त्यांना आपण देत नाही. न्यूटनचा जो दुसरा नियम आहे तो मोमेंटमशी आधारित आहे. मोमेंटम म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की मास आणि व्हेलॉसिटीचा गुणाकार म्हणजे मोमेंटम. एखाद्या वस्तूचं वजन आणि गती या दोघांचा परिणाम जो असतो त्याला मोमेंटम असं म्हणतात. वस्तुमान जास्त असेल आणि गती जास्त असेल तर त्याचं मोमेंटम जास्त असतं. त्याचा परिणाम आपण बघतो. जेव्हा क्रिकेटचा चेंडू आपण बघतो, जर छोटासा चेंडू जरी जोरात आला तरी पण त्याचा आपल्या हातावरचा मार खूप जास्त असतो.
त्याच पद्धतीने मोठा चेंडू आहे, हलका आहे, पण त्याच वेगाने आला तर त्याचं आपल्या हातावरचा जो मार आहे किंवा आघात आहे तो थोडा त्यामुळे कमी असतो. अशा पद्धतीने आपण मोमेंटमचा प्रभाव जाणवतो. मग आता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. मग आपण फोर्स जास्त दिला की मोमेंटम जास्त, फोर्स कमी दिला की मोमेंटम कमी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या दिशेने आपण फोर्स देतो मोमेंटम त्याच दिशेने असतो. ज्या दिशेने आपण चेंडू फेकू त्याच्या उलट दिशेने चेंडू येताना तुम्हाला कधीही दिसणार नाही, त्याच दिशेने तो जाईल. अशा पद्धतीने न्यूटनचा सेकंड लॉ आपल्याला मोशन बद्दल सांगतो. न्यूटनचा तिसरा लॉ हेही सांगतो की आपण जे कुठलीही कृतीची ऍक्शन देतो तर त्याच वेळेस इक्वल आणि अपोजिट रिएक्शन फोर्स पण आपल्यावर ऍक्ट करत असतो. तर आपल्याकडे म्हण जैसी करणी वैसी भरणी, तसंच इथे येतं की आपण जसं चुकीचं वागू तर त्याचा परिणाम आपल्याला चुकीचाच भोगावा लागणार आहे. ॲज युअर ऍक्शन इक्वल इन अपोजिट रिएक्शन. आणि नियम तर आपल्या रोजच्या कृतींना पण लागू पडतो. आपण जर चांगला अभ्यास केला तर आपल्याला चांगलं ज्ञान मिळणार आहे आणि ऑटोमॅटिक चांगले मार्क मिळतील. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना या सुट्टीच्या काळातही आणि केव्हाही चांगला अभ्यास करत राहा, चांगले ज्ञान मिळेल आणि चांगले गुणही आपोआप मिळतीलच. तर आपण आता पुढे जाऊ. आता आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकणार आहोत. न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, तर पृथ्वीवरच्या किंवा आपल्या पूर्ण युनिव्हर्समधल्या कोणत्याही दोन गोष्टींमध्ये आकर्षण असतं आणि ते एकमेकांना एक सतत खेचत असतात. हा न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. तो समजण्यासाठी आपल्याला त्याच्यापुढे सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे केंद्रीय बल म्हणजे काय आणि केपलरचे जे 3 लॉ आहेत जे प्लॅनेटरी मोशनशी रिलेटेड आहेत ते शिकल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की न्यूटननी युनिव्हर्सल लॉ जो मांडलाय तो. कारण न्यूटनला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स मांडण्यासाठी केपलरच्या नियमांचा खूप उपयोग झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला या दोन्ही संकल्पना आधी समजून घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर आपण न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकणार आहोत. तर आपण आता शिकूयात सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे केंद्रीय बल. तुम्हाला माहिती आहे की आपण एखाद्या दोरीला जर दगड बांधला आणि तिला हाताने गरगर गरगर फिरवलं किंवा कोणतीही गोलगोल गोलगोल फिरणारी वस्तू जी आहे तर तिच्या अक्षाभोवती फिरते तर सेंटरशी रिलेटेड असते. मग तो सेंटरशी रिलेटेड असते तर सगळा जो फोर्स असतो जो सेंटरशी असतो, टुवर्ड सेंटर असतो, म्हणून त्याला केंद्रकीय बल असं म्हणतात. तर इथे आपण डेफिनेशन बघू. अ फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल. अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट, कुठल्याही वस्तूवर. त्याचा पाथ कसा आहे, सर्क्युलर पाथ आहे आणि इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. त्या सर्क्युलर पाथ जो आहे त्या सेंटरच्या टुवर्ड्स तो जो फोर्स असतो त्या फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतात. मग सेंट्रिपिटल फोर्सचा जो फिरण्याचा पाथ असतो तो नेहमी वर्तुळाकार, इट मीन्स सर्क्युलर इन शेप असतो. त्याचबरोबर हा त्याचा जो फोर्स आहे म्हणजे बल आहे इट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द पाथ. आणि ऑलवेज द वेलोसिटी ऑफ फोर्स जी आहे ती इट इज इन परपेंडिक्युलर डायरेक्शन आणि टँजेन्शियल वेलोसिटी असते. मग ती कुठल्याही पॉइंटला तुम्ही घ्या, सर्कलच्या कुठल्याही पॉइंटला जर पाहिलं तर त्या पॉइंट पासून जी दिशा आपल्याला मिळते वेलोसिटीची ती नेहमी परपेंडिक्युलर असते, टँजेन्शियल असते. आता इथून बघा, इथे ती 90 डिग्री करणार, इथे पण 90 डिग्री, इथे पण 90 डिग्री. असं आपण वर्तुळ प्रकरणात भूमितीत शिकतो तसं ही प्रत्येक ठिकाणी सर्क्युलर शेप मध्ये जाताना तिची वेलोसिटीची दिशा ही नेहमी टँजेन्शियल असते म्हणजे इट इज परपेंडिक्युलर इन डायरेक्शन. अशा पद्धतीने सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर तो सेंटरशी रिलेटेड असतो म्हणजे सगळा फोर्स त्याच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेला असतो.
मग आपल्या पृथ्वीचं पण असंच आहे की पृथ्वीवरचा जो गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती सेंटरशी रिलेटेड आहे. तर प्रत्येक पॉइंट हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स देतो तो सेंटरला सिकिंग असतो आणि त्याच्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स समजणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच केंद्रकीय बल, केंद्रकाशी कॉन्सन्ट्रेट झालेलं बळ, ते नेहमी केंद्रकाशीच निगडीत असतं. त्याचबरोबर त्याचा जो पाथ आहे तो सर्क्युलर असतो आणि त्याच्या प्रत्येक बिंदूची पुढे सरकण्याची जी दिशा असते ती नेहमी परपेंडिक्युलर असते. मग हे समजल्यानंतर आता आपल्याला केपलरचे प्लॅनेटरी मोशनचे लॉ शिकायचे आहेत. केपलरने प्लॅनेटरी मोशन संबंधित 3 लॉज सांगितलेले आहेत. तर त्याचं हे काम 16व्या शतकात त्यांनी केलं, पण त्याला गॅलिलिओ नावाच्या शास्त्रज्ञांनी जो केलेला ग्रहांचा अभ्यास आहे त्याचा उपयोग त्याला खूप झाला. गॅलिलिओने तर हे सर्व निरीक्षण जे ते नुसत्या डोळ्याने केलं होतं आणि ते त्याच्या प्रतिपादन तसं केलं होतं, पण त्याच्या माहितीचा आधार घेऊन त्यांनी ऑब्झर्व केलं आणि त्याला लक्षात आलं की मोशन प्लॅनेट आपली मोशन कशी करतात आणि त्याच्या बाकी बऱ्याच बारकावे आपल्याला त्याच्या 3 नियमांमध्ये शिकायचे आहेत. तर आता आपण शिकणार आहोत केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन.